हॅलो फ्रेंड्स, लक्षवेध MPSC अँड कंबाईन या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नवनाथ कदम. आज भूगोलातील एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. त्याचं नाव आहे भारत नदी प्रणाली. याच्या आधी आपण महाराष्ट्र नदी प्रणाली बघितलं होतं. त्याच्याशी संबंधित त्याच्यामध्ये आपण आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ना आपण घेतले होते. ते जर तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते सर्च करून पाहू शकता किंवा त्याची मी लिंक आहे ना त्या लेक्चरची लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर आजचा जो टॉपिक आहे ना भारत नदी प्रणाली आहे. याच्यामध्ये आपण भारतातील नद्याशी संबंधित एकूण 30 प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ना आयोगानं 2011 ते 2021 पर्यंत MPSC कंबाईन ग्रुप BC या पूर्व परीक्षांना आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. एकूण प्रश्नांची संख्या 30 आहे. याच्यामध्ये 30वा जो प्रश्न आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला हे लेक्चर बघून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला विश्लेषण सहज त्या ठिकाणी उत्तरं सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला या लेक्चरमधून खूप काही शिकायला मिळणार आहे. तेव्हा हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांना मी विनंती करू इच्छितो, त्यांनी जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर मी जर दिलेली माहिती जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे ज्यावेळेला मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. याच्यातील पहिला प्रश्न आहे, खालील नदी खोऱ्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. MPSC प्री 2013 मध्ये हा प्रश्न विचारला होता. याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन अ ब्रह्मपुत्रा, ब कृष्णा, क तापी, ड कावेरी. तर या ठिकाणी जर बघितले एक नंबरला जर बघितले याच्यामध्ये ब्रह्मपुत्रा, कृष्णा, कावेरी आणि तापी म्हणजे अ ब ड क. ऑप्शन नंबर 3 काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. समजलं असेल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय की ऑप्शन नंबर 3 ब्रह्मपुत्रा, कृष्णा, कावेरी आणि तापी हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. या ठिकाणी आपल्याला बरोबर नाही विधान आपल्याला बघायचं आहे, म्हणजे चुकीचं विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. MPSC प्री 2017 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन नंबर 1 दिलं आहे, टिहरी हे धरण जगातील सर्वात उंच धरण आहे. हे जगातील सर्वात उंच धरण आहे का? नाही, हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. आता सर्वात उंच आहे मग भारतातील सर्वात उंच धरण आहे म्हटल्यानंतर त्याची उंची जर बघितली की ते आहे 260.5 मीटर. 260.5 मीटर. 260.5 मीटर काय तर त्याची उंची आहे. म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी चूक आहे. ऑप्शन नंबर 2 बघू. या ठिकाणी भाकरा नांगल हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हिराकूड हे जगातील सर्वात लांब धरणापैकी एक आहे. हे पण या ठिकाणी बरोबर आहे. आता हिराकूड कुठं आलं? हिराकूड हे उडीसामध्ये आलं, महानदीवरती आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बरोबर नाही म्हणजे चूक विधान ओळखायचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे काय तर चुकीचं विधान आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. चूक जोडी ओळखा. MPSC प्री 2014 मध्ये हा प्रश्न विचारला होता. नदी दिलेल्या आहेत आणि कुठल्या नदीवरती कुठला धबधबा आहे त्यांची चूक जोडी ओळखायला सांगितले आपल्याला. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 दिला, शरावती नदीवरती गिरिसप्पा धबधबा आहे. या ठिकाणी हे तर बरोबर आहे. त्यालाच जोग धबधबा या नावाने देखील ओळखलं जातं. कावेरी नदीवरती शिवसमुद्रम धबधबा आहे. हे पण या ठिकाणी जोडी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 घटप्रभा नदीवरती गोकाक धबधबा, हे पण या ठिकाणी जोडी बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं की ऑप्शन नंबर 4 नर्मदा नदीवरती चुलिया धबधबा हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर नर्मदा नदीवर जर बघितलं या ठिकाणी धुवाधार धबधबा आहे. कुठला? धुवाधार. नर्मदा नदीवरती धुवाधार धबधबा आहे. चुलिया धबधबा कुठल्या नदीवरती आहे? चंबळ नदीवरती आहे. चंबळ नदीवरती. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी चुकीचा आहे. चूक जोडी ओळखायला सांगितलंय म्हणून या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 4 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील 1.5% लोक सामावून घेतले आहेत. MPSC प्री 2014 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन 1 13, 2 23, 3 33, 4 43. ऑप्शन नंबर 2 23% ही काय की गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील 23% लोक सामावून घेतले आहेत.
ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न, कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल? MPSC 2013 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 नर्मदेचा त्रिभुज प्रदेश, 2 रोहिलखंड, 3 माळवा, 4 रामनाड. ऑप्शन नंबर 2 रोहिलखंड काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर आता रोहिलखंडामध्ये काय होतात की गंगा आणि यमुना या 2 नद्या वाहतात रोहिलखंडामधून, आणि या नद्यांना उन्हाळ्यात पण पाणी असतं, कारण काय उन्हाळ्यामध्ये या नद्या हिमालयामध्ये उगम पावतात, त्यामुळे काय होतं तिथील बर्फ वितळतो, मग उन्हाळ्यामध्ये पण पाणी असतं, पावसाळ्यामध्ये तर पाणी असतं, पावसाळ्यामध्ये दुधडी भरून वाहतात. त्यामुळे काय होतं की या रोहिलखंडामध्ये काय होतं की तिथं पूर येतो, त्यामुळे वित्तहानी होते. म्हणून काय केले की त्या ठिकाणी रोहिलखंडामध्ये त्या पूर पातळीचं जे आहे ना, पूर पातळीच्या वरती घरं बांधलेले आहेत. हे जे नुकसान आहे ना, पुरामुळे होणार नुकसान टाळण्यासाठी पूर पातळीच्या वरती घरं त्या ठिकाणी बांधलेले आहेत. म्हणून या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 2 काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? कंबाईन बी 2020 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. एक लक्षात ठेवा, जो काय सिंधू पाणी करार म्हणजे सिंधू जल समझोता जो आहे ना, कुठल्या 2 देशामध्ये झाला? भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला आहे. कधी झाला? 1960 मध्ये झाला. या करारानुसार 3 नद्याच्या पाण्यावरती पूर्ण अधिकार हा पाकिस्तानचा आहे आणि 3 नद्यांच्या पाण्यावरती पूर्ण अधिकार हा भारताचा आहे. मग या ठिकाणी भारताचा अधिकार कुठल्या नद्यावरती आहे असा प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 2 आहे ना, रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांच्या पाण्यावरती भारताचा पूर्ण अधिकार आहे. आणि ऑप्शन नंबर 1 दिला आहे ना, सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यावरती पाकिस्तानचा अधिकार आहे. या नद्यांच्या पाण्यावरती पाकिस्तानचा अधिकार आहे. लक्षात आलं असेल, सिंधू, चिनाब आणि झेलम या 3 नद्याच्या पाण्यावरती पाकिस्तानचा अधिकार आहे, तर रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्यावरती भारताचा अधिकार आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम डॅश डॅश या नदीवर आहे. कंबाईन सी 2019 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन 1 कावेरी, 2 कृष्णा, 3 तुंगभद्रा, 4 गोदावरी. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 कावेरी काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे कावेरी नदीवरती शिवसमुद्रम हा काय की जलविद्युत केंद्र कुठला आहे? शिवसमुद्रम हे कावेरी नदीवरती आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. भारताचा डॅश डॅश जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. कंबाईन सी 2019 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन 1 वृंदावन, 2 राजमुंद्री, 3 सुंदरबन, 4 मछलीपट्टनम. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं की सुंदरबन नाव कसं पडलं, तर या सुंदरबन ह्याच्यामध्ये काय सुंदरीची झाडं सर्वात जास्त आढळतात, म्हणून त्याचं नाव सुंदरीच्या झाडावरून सुंदरबन असं पडलेलं आहे. आणि या सुंदरबन हा काय की जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. याचा जर बघितलं 50% पेक्षा जास्त भाग जर बघितला हा बांगलादेशमध्ये आहे. कुठं? बांगलादेशमध्ये. आणि बाकीचा राहिलेला भाग हा भारतामध्ये आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न आपण बघूया. चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? कंबाईन बी 2017 मध्ये हा प्रश्न विचारला होता. याच्यामध्ये जर डायरेक्ट उत्तर सांगतो, सगळं जर वाचत बसतो तर खूप वेळ लागणार आहे. या ठिकाणी महानदी आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान जर पहिले चिल्का सरोवर आहे. कुठला? महानदी आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यान काय की चिल्का सरोवर आहे. तर चिल्का सरोवर हे काय की भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ते कुठं आलं? ओडिशा या राज्यामध्ये आलं. आता ही सर्वात मोठं खाऱ्या पाण्या सरोवर चिल्का झालं, तर भारतातील सर्वात क्षारयुक्त किंवा सर्वात खारट सरोवर कुठलं आहे? सांबर सरोवर आहे. ते कुठं आलं? राजस्थानमध्ये आलं. आणि भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कुठं आहे? तर ते म्हणजे कुठं? गोड्या पाण्या सरोवर वुलर सरोवर आहे. ते कुठं आलं? जम्मू आणि काश्मीरमध्ये आलं. या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं ऑप्शन नंबर 4 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खांबाच्या आखातास मिळते? PSI 2016 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन नंबर 1 दिलाय लुनी, 2 साबरमती, 3 तापी, 4 मही.
या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मही हे काहीतरी ही नदी जी आहे ना विंध्य पर्वताच्या पश्चिम भागामध्ये काय करते की उगम पावते आणि त्यानंतर ती खंबाच्या आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. तुम्हाला अजून एक माहिती सांगतो, नर्मदा, तापी, साबरमती आणि मही या 4 नद्या खंबाच्या आखातामध्ये जाऊन मिळतात आणि राहिलेली लुनी नदी आहे ना ती लुनी नदी ही का करते की कच्च्या आखातामध्ये का करते तिथं गायब होते. याच्यावरती प्रश्न विचारला एकदा, खालीलपैकी कुठली नदी खंबाच्या आखातामध्ये जाऊन मिळत नाही, तर लुनी नदी ही कच्च्या आखातामध्ये मिळते, खंबाच्या आखातामध्ये जाऊन मिळत नाही. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4. आता पुढील प्रश्न आपण बघूया. चूक जोडी ओळखा. ASO 2016 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 बिस्त दुआब. आता पहिल्यांदा दुआब म्हणजे काय, या ठिकाणी आपण दुआब म्हणजे काय, दोन नद्यांमधला जो काय प्रदेश असतो ना त्याला दुआब म्हणतात. बिस्त दुआब याच्यामध्ये बी वरून जर बघितले की बियास आलं आणि स्त वरून जर बघितलं तर या ठिकाणी सतलज आलं. बियास आणि सतलज काही अवघड नाही. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं पहिलं अक्षर कुठलं आहे. तुम्हाला जर सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्यांची जर नावं माहीत असतील ना तर याच्यामध्ये पहिल्या अक्षरावरून आपण या एका अक्षरावरून आपण दुआब ओळखू शकतो. त्यानंतर हे तर या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बारी दुआब. आता बा वरून जर बघितलं की बियास आलं, री वरून जर बघितलं की राबे आलं, म्हणजे हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 रेचना दुआब. रे वरून र वरून काय की राबी नदी आलं, राबी नदी. आता च वरून जर बघितलं चिनाब आलं, म्हणजे या ठिकाणी हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 च वरून या ठिकाणी चिनाब बरोबर आहे, चिनाब. झ वरून या ठिकाणी सिंधू नाही, या ठिकाणी सिंधू नाही तर या ठिकाणी झेलम येणार. काय येणार, झेलम. म्हणजे काय चाच दुआब जर बघितलं चिनाब आणि झेलम या नद्यामधील मैदान आहे. या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर हे काय 4 या ठिकाणी चूक आहे आणि आपल्याला या ठिकाणी चूक जोडी ओळखायला सांगितले म्हणून ऑप्शन नंबर 4 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार क्रम लावा. ASO 2016 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन अ महानदी, ब गोदावरी, क कृष्णा, ड नर्मदा. आता गोदावरीची नदीची लांबी किती आहे, 1465 किलोमीटर आहे. किती, 1465. कृष्णा 1400 किलोमीटर आहे. नर्मदा किती आहे, 1312 आहे. महानदी किती आहे, 810. याच्यावरून तुम्हाला कळलं असेल आता या नद्यांचा लांबीनुसार क्रम लावायचा आहे. उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. लांबीनुसार उतरता क्रम आपण या ठिकाणी बघत आहे, लांबीनुसार उतरता क्रम. तर याच्यामध्ये पहिल्यांदा जर बघितली की पहिल्यांदा ब, त्यानंतर क, ब क, ड अ, ब क ड, म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्रांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा. STI 2015 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. वर्धा, कोयना, सावित्री, उल्हास, सावित्री. या ठिकाणी जर बघितलं वर्धा एक पहिल्यांदा वर्धा येते, त्यानंतर कोयना, सावित्री आणि उल्हास. या ठिकाणी वर्धाची जर बघितली 455 किलोमीटर तिची लांबी आहे. किती, 455 आहे. कोयना जर बघितली किती आहे, कोयना 130 महाराष्ट्रातील लांबी. उल्हास 122, सावित्री किती आहे, 110. याच्यावरून तुम्हाला आता उतरता क्रम लावायला येईल तुम्हाला आता बरोबर. म्हणजे या ठिकाणी वर्धा, कोयना, उल्हास आणि सावित्री म्हणजे अ ब क ड हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. अ ब क ड म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. STI 2014 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. याच्यामध्ये ऑप्शन 1 दिले तराई, खादर, भांगर. तराई, भांगर, खादर, खादर, भांगर, तराई, त्यानंतर भांगर, तराई, खादर. या ठिकाणी जर बोलले तराई, भांगर आणि खादर हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता तराई म्हणजे काय, तराई म्हणजे काय की लहान मातीचा दलदलीयुक्त प्रदेश, त्याला काय म्हटलं, तराई म्हटलं जातं. भांगर म्हणजे काय, जुन्या गाळाचं मैदान. नद्या काय करतात की आपल्या बरोबर काय की
माती वगैरे वाहून आणतात, बरोबर आहे, गाळ वाहून आणतात. जुन्या गाळाचं मैदान म्हणजे भांगर आहे. खादर म्हणजे काय, नवीन गाळाचं मैदान. मला नवनवीन खायला आवडतं, त्याच्यावरून लक्षात ठेवा, खादर म्हणजे नवीन गाळाचं मैदान, भांगर म्हणजे जुन्या गाळाचं मैदान. आणि ह्याच्यामध्ये अजून एक ह्याच्यामध्ये घटक दिलेला नाही, तो म्हणजे भांबर. भांबर म्हणजे काय, भांबर म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी दगड गोट्याने बनलेला जो काय प्रदेश आहे ना, त्याला भांबर म्हणतात. जर याच्यामध्ये भांबर जर दिलं असतं ना, या तिन्हीमध्ये, ह्या ऑप्शन 2 मधील जे काय 3 आहेत ना, त्याच्यामध्ये पहिल्यांदा भांबर आलं असतं, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. म्हणजेच कसं झालं असतं, जर भांबर दिलं असतं तर भांबर, तराई, भांगर आणि खादर अशा प्रकारचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम झाला असता. परंतु या ठिकाणी भांबर दिलेलं नाही, म्हणून या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 2 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? ESO 2014 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ह्याच्यामध्ये काय केलं होतं की हा प्रश्न रद्द झाला होता, कारण दामोदर नदी आहे ना, दामोदर नदी आणि तापी नदी या 2 नद्या काय करतात की खचदरीतून वाहतात. परंतु त्या ठिकाणी काय बोलत की आपल्याला एकच उत्तर क्लिक करायचं असतं, बरोबर आहे ना. एकाच वेळेला 2 उत्तर आपण क्लिक करू शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मी काय केले की त्याच्यामध्ये थोडासा बदल करून ऑप्शन नंबर 5 घेतला आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 5, 1 आणि 4 म्हणजे दामोदर आणि तापी या 2 नद्या काय करतात की खचदरीतून वाहतात. खचदरी म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी खचदरी म्हणजे वगळ म्हणा किंवा दोन्ही बाजूला पर्वतांमधून वाहणारी नदी, त्याला काय म्हणतात, खचदरी म्हणतात, बरोबर आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 5. आता पुढील प्रश्न आपण बघूया. चूक जोडी वळखा. ESO 2014 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. पंजाब, हिमालय, सिंधू आणि सतलज नदीमधील, हे बरोबर आहे का? सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय, पंजाब हिमालय जर बघितलं, सिंधू आणि सतलज नदीमधील, हे विधान या ठिकाणी जर बघितलं बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 आसाम हिमालय, दिहांग व तिस्ता नदीमधील हिमालय, दिहांग आणि तिस्ता नदीमधील हिमालय हे या ठिकाणी बरोबर आहे. नेपाळ हिमालय जर बघितलं, काळे व तिस्ता नदीमधील हिमालय हे पण या ठिकाणी बरोबर आहे. आणि कुमाऊ हिमालय जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे की सिंधू हे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी जर बघितलं सिंधू आणि सतलज या 2 नदीमधील काय की नदीमधील जो काय मैदान आहे त्याला काय म्हटलं, हिमालय जाण आहे त्याला कुमाऊ हिमालय म्हणतात. लक्षात आलं असेल. पंजाब हिमालय, सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय, कुमाऊ हिमालय जर बघितलं, या ठिकाणी जर बघितलं सतलज आणि काय, या ठिकाणी जर बघितलं सतलज आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 3 पण बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 4 जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे, तर याच्यामध्ये कुमाऊ हिमालय जो आहे ना तो सतलज आणि त्यानंतर काळी या 2 नद्यामधलं जो काय हिमालय त्याला काय म्हटलं जातं की कुमाऊ हिमालय असं त्याला म्हटलं जातं, बरोबर. ऑप्शन नंबर 4 हे काहीतरी या प्रश्नाचं चूक जोडी आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे? PSI 2013 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्या खोऱ्यांचा क्रम आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तापी, गोदावरी, शीना, भीमा आणि कृष्णा. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी बरोबर आहे. या ऑप्शनमध्ये उत्तरेला तापी नदीचं खोरं आहे, त्यानंतर गोदावरी, त्यानंतर शीना, त्यानंतर भीमा, त्यानंतर कृष्णा नदीचं खोरं. या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? PSI 2013 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 महानदी त्रिभुज प्रदेश, 2 गोदावरी त्रिभुज प्रदेश, 3 कृष्णा त्रिभुज प्रदेश, 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. ऑप्शन नंबर 4 हे काय की हा गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश आहे ना
तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न आपण बघूया. नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत? PSI 2013 मध्ये हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन नंबर 1 सातपुडा महादेव, 2 सातपुडा मैकल, 3 फक्त मैकल, 4 फक्त महादेव. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 फक्त मैकल आहे ना, या मैकल पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि महानदीचं खोरं वेगळं झालेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे एका आहेत की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? PSI 2012 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 सुवर्णरेखा, 2 गंगा, 3 नर्मदा, 4 ब्राह्मणी. याचं उत्तर आहे ते म्हणजे सुवर्णरेखा नदीवरती काय, नदीच्या किनारी काय की टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कुठल्या नदीवर आहे? सुवर्णरेखा नदीवरती आहे. कुठं आलं? जमशेदपूर हे आलं. जमशेदपूर हे उडीसामध्ये आलं. पुढील प्रश्न आपण बघूया. सातपुडा पर्वतामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. STI 2012 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 नर्मदा व तापी, 2 गोदावरी व भीमा, 3 भीमा व कृष्णा, 4 तापी व पूर्णा. आता या ठिकाणी सातपुडा पर्वतामुळे कुठल्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? त्यामध्ये नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची काय की खोरी वेगळी झालेली आहेत. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न आपण बघूया. गंगा नदी मैदानी किंवा सकल प्रदेशात डॅश डॅश जवळ प्रवेश करते. ASO 2011 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 रुद्रप्रयाग, 2 ऋषिकेश, 3 अलाहाबाद, 4 गढवाल. ऑप्शन नंबर 2 ऋषिकेश हे काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. ASO 2011 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 महानदी, 2 शोण, 3 सुवर्णरेखा, 4 गंगा. ऑप्शन नंबर 3 सुवर्णरेखा नदीवरती जमशेदपूर औद्योगिक शहर वसलेलं आहे. त्या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. STI 2011 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 हिसार, 2 चंद्रा, 3 गंगा, 4 सियाचीन. याचं उत्तर आहे ते म्हणजे सियाचीन ही काय की भारतातील सर्वात लांब काय की हिमनदी आहे. हिची लांबी किती आहे? 75 किलोमीटर. सियाचीन 75 किलोमीटर ही काय की भारतातील सर्वात लांबीची हिमनदी आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया. गंगा यमुना नदीचा संगम कोठे होतो? PSI 2011 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 हरिद्वार, 2 अलाहाबाद, 3 आग्रा, 4 मीरत. या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती हा जो त्रिवेणी संगम आहे ना, तो कुठं होतो? अलाहाबाद या ठिकाणी होतोय. त्याला सध्या प्रयागराज या नावानं ओळखलं जातं. आणि सरस्वती जी नदी आहे ना, ती लुप्त नदी आहे, लुप्त झालेली नदी आहे. बरोबर आहे. आता सध्या जर बैल त्या ठिकाणी ती सरस्वती नदी दिसून येत नाही. त्या ठिकाणी गंगा आणि यमुना आहेत. पण त्या ठिकाणी जर बैल गंगा यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम झाला होता त्या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी, म्हणून तिला त्रिवेणी संगम म्हणतात. सध्या सरस्वती नदी ही लुप्त झाली आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे धुकाश्रू म्हणतात? PSI 2011 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 कोशी, 2 दामोदर, 3 गंडक, 4 घागरा. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 कोशी हे काय तर याचं उत्तर बरोबर आहे. आता धुकाश्रू म्हणजे काय? धुकाश्रू म्हणजे आता जसे की दामोदर नदीमुळे काय की दामोदर नदीला बंगालचं धुकाश्रू म्हणतात. बरोबर आहे. आणि ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे धुकाश्रू म्हणतात. आता धुकाश्रू म्हणजे काय? तर या नद्यांची पात्र सतत बदलतात, त्यामुळे भयंकर पूर येतो आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते, म्हणून या नद्यांना धुकाश्रू म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे कोसी. ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. हिमालयीन नद्यांच्या संदर्भात खालीलपैकी चूक विधान ओळखा. MPSC प्री 2012 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. याच्यामध्ये आता हिमालयीन नद्याच्या संदर्भात आपल्याला विधान बघायचे आहेत. बरोबर आहे. चूक विधान ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर 1 त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण की या नद्या दुधडी भरून वाहतात, त्यामुळे काय होतात की त्या हिमालय पर्वताची झीज करतात आणि त्या ठिकाणी
व्ही आकाराची दरी निर्माण झालेली आहे. व्ही आकाराची दरी, त्यानंतर घळया निर्माण झालेल्या आहेत, त्यानंतर धबधबं निर्माण झालेले आहेत. हे सगळं कशामुळे होतं? नदीच्या अपक्षरण कार्यामुळे होतं. नदीच्या अपक्षरण कार्यामुळे व्ही आकाराची दरी तयार होते, तर हिम नदीच्या अपक्षरण कार्यामुळं यू आकाराची दरी तयार होते. फरक लक्षात आला असेल. नदीच्या अपक्षरण कार्यामुळे व्ही आकाराची दरी आणि त्यानंतर आहे ते म्हणजे हिम नदीच्या अपक्षरण कार्यामुळं यू आकाराची दरी तयार होते. बरोबर. त्यानंतर आता ऑप्शन नंबर 2, त्या नद्या बारमाही आहेत. बरोबर आहे. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या बारमाही आहेत. कारण काय? याचं म्हणजे पावसाळ्यामध्ये तर त्यांना पाणी असतंच, त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये काय होते की तेथील जो बर्फ आहे ना तो वितळतो, त्यामुळे या नद्यांना उन्हाळ्यामध्ये देखील पाणी असते. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3, या नद्यांनी मोठ्या प्रमाणात घळ्यांची निर्मिती केलेली नाही. हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण का घळ्यांची निर्मिती केलेली आहे. ऑप्शन नंबर 4, बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे. हे पण या चौथं विधान पण या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलं आहे, म्हणून या ठिकाणी जर बोललो ऑप्शन नंबर 3 काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. MPSC प्री 2018 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. सत्य विधान ओळखायचं आपल्याला. ऑप्शन नंबर 1, हिमालयातील नद्या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. हे या ठिकाणी विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2, प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात. हे दुसरं विधान पण या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर बोललं ऑप्शन नंबर 3 हे काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. हिमालयीन नद्या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात आणि प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात. ही दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. खालील वर्णनावरून नदीचे नाव ओळखा. अशा प्रकारचे हे काय प्रश्न सोपं असतात. जसे की इतिहासामध्ये समाज सुधारकाशी संबंधित वर्णन दिलं जातं आणि खालीलपैकी कुठला समाजसुधारक आहे ते ओळखा. त्याच्यातील एखादा शब्द किंवा त्या समाजसुधारकाबद्दल जसं एखादा शब्द किंवा एखादं पॉईंट जरी आपल्याला माहीत असेल तर त्याच्यावरून आपल्याला तो समाजसुधारक ओळखता येऊ शकतो. तशा प्रकारे या ठिकाणी नदीचं वर्णन दिलेलं आहे. या नदीच्या संबंधित एक जरी या ठिकाणी मुद्दा तुम्हाला माहीत असेल किंवा एक शब्द जर तुम्हाला याच्यातील माहीत असेल तर तुम्हाला ती नदी ओळखता येऊ शकते. तर याच्यामध्ये या नदीचा उगम मानसरोवराच्या गुरला मंदता शिखर येथे होतो. या ठिकाणी ऑप्शन अ दिलेलं आहे. या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी खालीवर झालं आहे. ऑप्शन अ दिलेलं आहे. या ठिकाणी या नदीचा उगम मानसरोवराच्या गुरला मंदाता शिखर येथे होतो. गुरला मंदाता शिखर कुठं आलं? तिब्बतमध्ये आलं, त्या ठिकाणी होतो. त्यानंतर ऑप्शन ब दिलेला आहे. पश्चिम नेपाळमध्ये हिला कर्नाली असं म्हणतात. पश्चिम नेपाळमध्ये हिला कर्नाली म्हणतात. ऑप्शन 3 दिलं आहे. शारदा, शरजू, राप्ती या तिच्या उपनद्या आहेत. आणि चौथा दिलं आहे. बिहारमधील छपरा येथे ही नदी गंगेला येऊन मिळते. बिहारमधील छपरा या ठिकाणी ही नदी गंगेला येऊन मिळते. ही कुठली नदी आहे? या चारही विधानावरून आपल्याला या ठिकाणी नदी ओळखायची आहे. तर ती म्हणजे या ठिकाणी घागरा नदी आहे. ती कुठली? घागरा नदी काय करते की जी आहे ना मानसरोवराच्या गुरला मंदता तिब्बत या ठिकाणी ती उगम पावते. नेपाळमध्ये घागरा नदीला कर्नाली म्हणतात. त्यानंतर शारदा, सरजू आणि राप्ती या घागरा नदीच्या उपनद्या आहेत. आणि बिहारमधील छपरा येथे काय करते? गंगा नदीला घागरा नदी येऊन मिळते. तर घागरा नदी तिला शरयू नदी पण म्हणतात. आणि तिच्या नदीकाठी जी काय ना अयोध्या हे शहर वसलं आहे. घागरा शरयू नदीकाठी अयोध्या हे शहर वसलं आहे. राम जन्मभूमी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं घागरा हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. श्योक, झास्कर आणि गिलगेट या नद्या डॅडॅश या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. PSI 2011 हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 गंगा, 2 कोशी, 3 महानंदा, 4 सिंधू. आता याच्यामध्ये श्योक, झास्कर आणि गिलगेट या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी अपेक्षा करतो की मी दिलेली जी काय माहिती आहे ना तुम्हाला आवडली असेल. आणि आपण पुढील भागामध्ये पण आपण हे काय करणार की भूगोलामधील एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. तेव्हा तुम्ही जो काय पाठीमागे जे काय आधीचं लेक्चर मी बनवलं होतं महाराष्ट्रातील नदी प्रणाली ते पाहिलं नसेल तर पाहून घ्या.
त्यानंतर भारत पण पाहून घ्या. आणि जर तुम्हाला जर माझे लेक्चर जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग, मी अपेक्षा करतो की तुम्हाला मी दिलेली माहिती आहे ना ती आवडली असेल. तेव्हा मी तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतोय. धन्यवाद.